थर्सडे या यामी गौतमच्या चित्रपटातून 17 मुलांचं अपहरण करणारा मुंबईतील रोहित आर्य प्रेरित होता का असा सवाल आता उपस्थित होतोय। कारण आरोपी रोहित आर्यचं कृत्य थर्सडे या चित्रपटातील बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमनं साकारलेल्या भूमिकेसारखंच होतं। त्यामुळे मुंबईच्या पवईमधील एका स्टुडिओमध्ये 17 मुलांचं अपहरण करून त्यांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य हा अशाच प्रकारच्या चित्रपटातून प्रेरित होता का अशी शंका मुंबई पोलिसांना आल्याची सूत्रांची माहिती। पवईतील ओलीस प्रकरणातील एन्काउंटर झालेला आरोपी रोहित आर्यनं मराठी अभिनेत्रींसोबत सुद्धा संवाद साधला होता। आपण चित्रपट निर्माता असल्याचं खोटं सांगत त्यांना अभिनेत्री रुचिता जाधवशी देखील संपर्क केल्याची माहिती आहे। ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकर कोठारे याही आर्य स्टुडिओमध्ये रोहित आर्यला भेटल्या होत्या। ऑडिशन सुरू असलेल्या मुलांशी या अभिनेत्यांचा संवादही झाला होता अशी माहिती मिळाली आहे। लेट्स चेंज 4 या वेबसिरीजचं लवकरच शूटिंग सुरू करण्याच्या तयारीत रोहित आर्य होता। पवईतील रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणामध्ये अजून एक माहिती समोर आली आहे। आर्य स्टुडिओतील ऑडिशन घेतानाचा व्हिडिओ माझ्याच्या हाती लागलाय, तर याच ऑडिशन नंतर संबंधित घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे। मुलांना ओलीस ठेवलं असताना रोहित आर्यनं माजी मंत्री दीपक केसरकरांशी संवाद साधण्याची मागणी केली होती। आपल्याला कोणावरही विश्वास नाही आणि यापुढे संवाद साधू नका अशी भूमिका रोहित आर्यनं पोलिसांकडे मांडल्याची माहिती समोर आली आहे। त्यावर आता दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। मुलांना वेठीस धरून अशा पद्धतीनं संवेदनशील प्रकरणामध्ये मला फोन करणं आणि मुलांना काहीतरी केलं असतं तर अडचणीचं ठरलं असतं। आपण मुंबईत असतो तर जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो, पण मी त्यांच्याशी चर्चा करून काही मार्ग काढायला मंत्री नव्हतो, त्यामुळे आपल्याशी बोलून काही झालं नसतं असं दीपक केसरकरांनी स्पष्टीकरण केलं। एक गोष्ट अशी आहे की अशा सेन्सिटिव्ह प्रकरणामध्ये जर तुम्ही कोणाशी बोलला आणि त्यांनी त्याच्यावर मुलांना काहीतरी केलं तर मग ते फार अडचणीचं ठरणार। त्याच्यामुळे अशा प्रसंगामध्ये अशा व्यक्तींच्याकडून सुटका करून घेणं पोलिसांनी करायला लागतं। ते पोलिसांनी कारवाई करून केली अतिशय योग्य आहे। परंतु फोनवर बोलताना एखादी जर बाब त्याला वाटली असते आणि त्यांनी मुलांना काय केलं तर मग ते वेगळ्या जाणार। कन्सर्न जे लोक आहेत ऑफिस त्यांच्याशी त्यांनी चर्चा करायला पाहिजे। रोहित आर्यनं वेबसाईट सुरू करून मुलांकडून पैसे जमा केले होते असा आरोप तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलाय। त्याला पैसे परत करायला सांगितलं होतं, पूर्तता झाली असती तर बिल मिळायला काहीच अडचण नव्हती असं केसरकर यांनी म्हटलंय। त्यांच्या बाबतीत असं झालेलं होतं की त्यांनी एक वेबसाईट क्रिएट केलेली होती आणि त्याच्यावरून मुलांकडून पैसे ऍक्सेप्ट केले होते। त्याच्यामुळे डिपार्टमेंटचं म्हणणं असं होतं की हे पैसे परत करावे आणि असा प्रकार आपण पुन्हा घडणार नाही असं त्यांच्याकडून लिहून घ्यावं। परंतु जर त्यांनी त्याची पूर्तता केली असती तर त्यांचं बिल मिळायला काय कुठलीही अडचण असू नये असं मला स्वतःला वाटतं। दरम्यान पवई ओलीस प्रकरणातील आरोपी हा मनोरुग्ण होता की त्याला शासनामुळे मनोरुग्ण व्हावं लागलं याच्या सखोल चौकशीची मागणी आरटीए कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली। सखोल तपास झाला पाहिजे। याचं कारण असं आहे की हल्ली मंत्री आणि अधिकारी सुद्धा थेट टक्केवारी मागण्याच्या ऐवजी त्या निविदेमध्ये किंवा त्या व्यवहारामध्ये स्वतःची पार्टनरशिपच ठेवतात। त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी झाली पाहिजे। रोहित आर्य हा मनोरुग्ण होता की शासनाच्या या प्रकारामुळे, या पद्धतीमुळे, या त्याच्या अडवणुकीच्या धोरणामुळे त्याला मनोरुग्ण व्हावं लागलं, या सगळ्याचा विचार करण्याची गरज आहे। रोहित आर्यच्या एन्काउंटर नंतर मंत्री दीपक केसरकरांच्या वक्तव्याला आता काही अर्थ उरलाय का? आता त्यांच्या बोलण्यानं आर्यचा जीव परत येणार आहे का असा खडा सवाल शरद पवारांचे खासदार अमोल कोल्हेंनी उपस्थित केलाय। पुढे बोलताना रोहित आर्यनं उचललेल्या पावलांचं समर्थन करणार नाही, पण हे कृत्य करायची वेळ त्याच्यावर का आली यातून सरकार आणि प्रशासन गेंड्याच्या कातडीचं असल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे आता सरकारनं नैतिकता दाखवत उपस्थित सर्व प्रश्नांची उत्तरं द्यावीत असं कोल्हेंनी म्हटलं। घडलेली घटना ही दुर्दैवी आहे आणि रोहित आर्यांनी जो काही मार्ग निवडला या मार्गाचं समर्थन होऊ शकत नाही। परंतु राज्यातल्या देशातल्या एखाद्या नागरिकाला अशा पद्धतीनं मागणी पोचवण्याची वेळ का येते याचं अंतर्मुख होऊन विचार करणं गरजेचं आहे। यापूर्वी सुद्धा त्यांनी 2 वेळा उपोषण केलं होतं।
ज्या खात्याच्या संदर्भातला त्यांचा विषय होता त्या मंत्री महोदयांनी त्यांची भेटही घेऊन आश्वासन दिलं होतं, तरीही विषय सुटत नव्हता. सरकारमध्ये जर नैतिकता नावाचा शब्द हा जर शिल्लक असेल तर या प्रश्नाचं उत्तर सर्वसामान्य जनतेला द्यायला हवं. रोहित आर्यचा एन्काउंटर बनावट होता असं वक्तव्य ॲडव्होकेट नितीन सातपुतेंनी केलंय. ॲडव्होकेट सातपुतेंनी या एन्काउंटर विरोधात कोर्टात धाव घ्यायची तयारी केली आहे. आजच ते याचिका दाखल करतायत. पोलिसांवर गुन्हा दाखल करा, पोलिसांनी चर्चेतनं मार्ग काढायला हवा होता, प्रसंगी पायावर गोळी मारून त्याला जखमी करून निशस्त्र करता आलं असतं असं ॲडव्होकेट सातपुतेंनी म्हटलं. तुम्हाला पहिले ते मेजर घ्यावे लागतील की त्याला त्या न्यूट्रलाइज करण्यासाठी. तुम्ही त्या पायात गोळी का नाही मारली, त्याला न्यूट्रलाइज का नाही केला. तो पायात काहीतरी काढत होता तर पायात गोळी मारायची, हाताने काढत होता तर हाताला गोळी मारायची. आता या विरोधात कोर्टात जाणार. नक्कीच आम्ही आमचा ड्राफ्ट पण रेडी आहे. आम्ही कोर्टात आता मूव्ह करतो ह्या सगळ्या गोष्टी आणि याची चौकशी व्हायला पाहिजे. मुंबई पोलिसांनी केलेल्या रोहित आर्यच्या एन्काउंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल होणार आहे. एन्काउंटर बनावट असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा आहे. मात्र लहान मुलांचा जीव वाचवण्यासाठी केलेला एन्काउंटर योग्यच असल्याचं माजी पोलीस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्माने म्हटलं. माझं पर्सनल मत असं आहे की जे काय झालं ते योग्य झालेलं आहे. 17 लहान मुलांना पवई पोलिसांनी, मुंबई पोलिसांनी वाचवलं आहे स्वतःचा जीव धोक्यात घालून. त्यांनी केमिकल्स वगैरे स्प्रे केले होते सगळ्या फ्लोअरवर. त्यांनी जर आग लागली असती तर किती मोठा स्फोट झाला असता. सगळी मुलं, त्यांच्या लाईफला किती धोका होता. ऑडिशनसाठी आलेल्या आजींनी केवळ कालचा नाही तर 3 दिवसामध्ये काय काय घडलं याचा सविस्तर वृत्तांत सांगितला. इतकंच नाही तर आजींच्या मते रोहित एकटा नव्हता तर एक काळा धिप्पाड माणूस त्याच्यासोबत होता, तसंच एक मुलगीही होती. त्या काळ्या दाढीवाल्या माणसाशी रोहित सारखा बोलत होता. तो माणूस कॅमेरामन आहे असं दाखवत होता पण शूटिंग करत नव्हता. घटनेच्या आधी काय काय घडलं हे देखील आजींनी सविस्तर सांगितलंय. रोहित काय बोलला हे देखील म्हटलं. दुसऱ्या माळ्यावर त्यांना आणि मग थोड्या वेळानं आम्हाला म्हटलं अर्ध्या तासांनी चला तुम्ही पण चला म्हटलं राहिलेली मुलं घेऊन. त्यात आमची नात पण होती. मग आम्ही सगळे गेलो वर. चला बोलल्यावर गेलो. शूटिंग वर चालू आहे म्हटलं चला. तो काळा होता ना तो पण सामील आहे, नुसता रोहितच नाही, सगळी टीम त्यात सामील आहे. ती काल कळालं आम्हाला. मग त्या आम्हाला नेलं ना पहिल्या माळ्यावर. त्या रूम मध्ये त्यांच्या एक टीम मधली मुलगी होती. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत 2 महिने सार्वजनिक आयुष्यापासून दूर राहणार आहेत. संजय राऊतांनी कार्यकर्त्यांना आवाहन करणारं पत्र लिहिलंय. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सार्वजनिक आयुष्यापासून दूर जात असल्याचं राऊतांनी म्हटलंय. वैद्यकीय सल्ल्यानुसार बाहेर जाणं आणि गर्दीत मिसळण्यावर आपल्याला बंदी घालण्यात आली आहे. मी ठणठणीत बरा होऊन नव्या वर्षामध्ये आपल्या भेटीला येईन असं राऊतांनी आपल्या पत्रात म्हटलंय. फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आरोपांच्या फेऱ्यात आले. आरोप करणाऱ्यांना रामराजे बोलायला लावतात असा आरोप करण्यात येतोय. यावरून रामराजेंचे समर्थक आक्रमक झाले. रामराजेंचं नाव घेणं थांबवा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. काही सापडत नाहीये म्हणून यांनी महाराज साहेबांचं नाव घेणं हे चुकीचं आहे. आणि याच्यामध्ये आता नानावरेंचं मध्ये प्रकरण झालं, त्याच्यानंतर जयश्री आगवणे ताईंचं प्रकरण झालं. म्हणजे आगवणे जे त्यांचेच उमेदवार होते, दिगंबर आगवणे हे त्यांचेच उमेदवार होते 2 टर्म. त्यांचे काय इकॉनॉमिक क्लॅशेस झाले असतील, त्याच्यानंतर ते त्यांच्यापासून दूर गेले म्हणून त्यांच्यावर केसेस, बऱ्याच या गोष्टी अशा खोट्या केसेसचा सिलसिला फलटणमध्ये बरेच दिवस झाला चालू आहे. हा या कारणाने उफाळून आलाय आणि याच्यामुळं ते झाकण्यासाठी म्हणून महाराज साहेबांचं नाव घेण्याचं यांचं जे काम आहे ते एक प्रकारे चुकीचं आहे. रामराजे साहेबांनी ज्यांना कोण विचारत नव्हतं अशा व्यक्तींना कॉप्ट करून नगरसेवक केलं आणि तुम्ही रामराजे साहेबांचं नाव घेऊन जर तुमच्या येणाऱ्या इलेक्शनसाठी तुम्हाला तिकीट फिक्स करायचं असेल तर कृपा करून त्यासाठी रामराजेंचं नाव घेऊ नका. आणि घेणार असाल तर आम्हालाही तुमच्या नेत्याचं नाव वेळ पडल्यास घ्यावं लागणार आहे. एक पॉझिटिव्ह राजकारण ज्या पद्धतीने म्हणतो तसं राजकारण ह्या तालुक्यात चालत आलेलं आहे. पण आता ह्या 1-1.5-2 वर्षामध्ये राजकारणाची एवढी पातळी घसरलेली आहे की फलटणचा बीड केलाय. त्याचबरोबर काल सुषमा अंधारेंवरती
जे हॉटेल मालक आहेत त्यांनी ज्या काही टीका टिप्पण्या केल्या दिलीप सिंह भोसलेंनी, की त्यामध्ये ते त्यांनी सांगितलं की सुषमा अंधारे वगैरे यांचं ते मास्टर माइंड वगैरे कोण आहे असं तसं. तर त्यांनी एकतर नाव घ्यायला पाहिजे होतं. नाव नाही घेतलं, ठीक आहे आम्ही अंदाज लावतो, पण त्याच मास्टर माइंडांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी नगरपालिकेमध्ये पदं उपभोगली. त्यावेळेस त्यांना ते नेतृत्व वाटत होतं, आता ते मास्टर माइंड वाटतायत. पण समोरची व्यक्ती त्यांची कातडी बचावण्यासाठी आमच्या नेत्याचं नाव निष्कारण घेत आहे. आता तालुक्याला माहिती आहे की प्रांत ऑफिस असेल, नगरपालिका असेल, प्रत्येक विविध शासकीय कार्यालयामध्ये अधिकारी कोणाचे, कोण आणतंय, कशा पद्धतीने काम चालतंय. बिहारपेक्षा भयंकर परिस्थिती काम चालत आहे या तालुक्यामध्ये. तुमची मागणी काय, नेमकं म्हणणं काय? ह्या जे प्रकरण झाले दुर्दैव आहे. फलटणच्या ऐतिहासिक नगरीमध्ये हे झालेलं हे खूप दुर्दैव आहे. फलटणला ऐतिहासिक वारसा आहे. हे प्रकरण निपक्षपाती तपास व्हावा आणि जर चुकून माणसं मुद्दाम जर महाराज साहेबांचं नाव घेत असेल तर ते खूप चुकीचं आहे आणि त्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय. आणि पक्ष SIT मार्फत किंवा CID मार्फत फलटण शहराची यंत्रणा न वापरता बाहेरच्या यंत्रणेमार्फत तपास व्हावा. हाच प्रश्न तुम्हाला देखील विचारतो. खरं तर रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणतात की माझं नाव मला देखील बदनाम केलं जातं. दुसरीकडे तुम्ही असं म्हणताय नाव न घेता रामराजांना देखील बदनाम केलं. चौकशीला बोलवा त्यांना, चौकशीला सामोरं जाऊन त्यांनी चौकशी करावी. जर त्यांचं नाव नसेल, खासदार साहेबांचं नाव नसेल, त्यांनी चौकशीला सामोरं जावं. 2018च्या कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयोगानं उद्धव ठाकरेंना तिसऱ्यांदा कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ठाकरेंनी संबंधित कागदपत्र सादर करण्याबाबत दाखल अर्जावर प्रतिसाद दिलेला नाही, त्यामुळे ही नोटीस बजावण्यात आली आहे. जानेवारी 2020 मध्ये शरद पवारांनी ठाकरेंना एक पत्र दिलं होतं. त्यानुसार पवारांनी सादर केलेली कागदपत्र आयोगासमोर ठेवण्याची मागणी केली होती. आंबेडकरांच्या मते या कागदपत्रामध्ये काही उजव्या विचारसरणीच्या संघटनांचा कोरेगाव भीमा हिंसाचाराशी संबंध असल्याचा उल्लेख केला होता. याच संदर्भात ठाकरेंना 2दा नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र या नोटिशींना उत्तर न दिल्यामुळे आता तिसऱ्यांदा कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. आम्हीही शिवभोजन थाळी घेण्यासाठी आलेल्या लोकांना वेठीस ठेवल्यास सरकार आमच्या शिवभोजन थाळीचे पैसे देईल का, असं संतप्त सवाल शिवभोजन थाळी चालकांनी केला आहे. कारण गेल्या 8 महिन्यांपासून शासनानं शिवभोजन थाळीचा एकही रुपया दिलेला नाही. त्यामुळे सरकारकडे 200 कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे ज्यांनी गोरगरिबांची पोटं भरली त्यांच्यावरच उपासमारीची वेळ आली. गोरगरीब लोकांना पोटभर जेवण मिळावं यासाठी शासनाकडून शिवभोजन थाळी सुरू केली. त्यामुळे गोरगरीब लोकांना अन्न मिळू लागलं. मात्र ज्यांनी हे अन्न दिलं त्यांच्यावरच उपासमारीची वेळ आली आहे. कारण शिवभोजन थाळीचे गेल्या 8 महिन्यांपासून पैसेच मिळालेले नाहीत आणि त्यामुळे ही योजना कशी चालवायची आणि लोकांना कसं जीव घालायचं हा प्रश्न या शिवभोजन थाळी चालकांसमोर आहे. राज्याचे 200 कोटी रुपये सरकारकडे थकीत आहेत. आपल्यासोबत शिवभोजन थाळी चालवणारे लोक आहेत, आपण त्यांना विचार काय स्थिती आणि कसं सुरू आहे. सर 8 महिन्यापासून आमचं शिवभोजन थाळीचं बिल दिलं नाही. त्यामुळं काय झालं, याच्यामध्ये जास्त वर्ग महिला वर्ग जास्त आहे. त्यामुळं त्यांना पेमेंट कसं करायचं हा प्रश्न आमच्या पुढे झालेला आहे. मार्केटमधनं पैसे घेऊन उसने पासने पैसे घेऊन व्याजाने पैसे घेऊन कसं तरी तारेवरची कसरत ही करावी लागते. कारण ते चालू ठेवणं फार गरजेचं आहे आणि लोक आशेने 10 रुपयात आपल्याला स्वस्तामध्ये जेवण मिळेल गरजूंना, ते गरजू आशेने त्या ठिकाणी येतात आणि शिवभोजनवरती जेवण करतात. परंतु आज अशी परिस्थिती आहे की उधारी पाधारीवरती पण उधारीवाले एवढे तंग करत आहेत, एवढे परेशान करत आहेत की म्हणजे एकदम कुचंबना झाल्यासारखं वाटत आहे. जे आम्ही जे शिवभोजन चालक आहोत, आज आमच्यावरच उपासमारीची वेळ आलेली आहे. सगळे आम्ही 8 महिन्यापासून पेमेंट नाही आहे. दिवाळीसारखा सणसुद्धा आमचा अंधारात गेला आणि आम्हीच कर्जबाजारी होऊन कर्ज काढून आमचे सेंटर वाचवण्याचा प्रयत्न करतोय, चालवतोय कुठल्या म्हणजे धडपडीमध्ये. मंत्रालयांच्या बिस्लेरीची बॉटल एवढी किंमत त्याला लागते, तेवढीच निधी त्यांना लागते. 200-250 कोटीपर्यंत हा निधी लागते. आणि आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरात सध्या 100 सेंटर अस्तित्वामध्ये सुरू आहे. पण मागील 8 महिन्यापासून हा सरकारने आम्हाला 1 रुपया या शिवभोजन चालकांना दिलेले नाही. यांची दिवाळीत अंधेऱ्यात गेलेली आहे. छत्रपती शिवाजीच्या महाराजाने हा शिवभोजन थाळी योजना सुरू आहे. पण शिवाजीच्या महाराजाचं नाव देऊनही या योजनावर दुर्लक्ष हे सरकार करीत आहे. एकदम कठीण परिस्थितीमध्ये चालवतोय. कालचीच ताजी घटना आहे. मुंबईमध्ये आर्यन प्रकरण गाजतंय. 45 लाख रुपये त्याची थकबाकी असल्यामुळं त्यांनी जवळपास 50 मुलांना वेठीस धरलं होतं. तशीच अवस्था आज आमची झालेली. सावकाराकडून आम्ही कर्ज घेतलेत
तो आता आम्हालाच वेठीस धरतो की काय अशी परिस्थिती झाली आहे. हे शिवभोजन थाळी जी आम्ही चालवतोय हे लोकांचं कर्ज काढून चालवतोय आणि यांनी एवढा निधी द्यायला उशीर केला. आणि कर्मचारी आहेत आमच्याजवळ कामाला, तर कर्मचाऱ्यांना पैसे कुठून द्यायचे? दिवाळी गेली, आम्ही आमची दिवाळी साजरी केली नाही, पण लोकांचं कर्ज काढून आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना जे पोळी करतात, भांडे घासतात, त्या लोकांना आम्ही इकडून तिकडून करून पैसे दिले. एशियाटिक लायब्ररीच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीसाठी 2 माजी खासदार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. काँग्रेसकडून माजी खासदार कुमार केतकर तर भाजपकडून माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धेंना रिंगणात उतरवण्यात येणार आहे. या निवडणुकीच्या रिंगणामध्ये पहिल्यांदाच राजकीय नेते उतरत आहेत. त्यामुळे या लायब्ररीचं व्यवस्थापन राजकीय नेत्यांच्या हातात जाणार का असा सवाल आता उपस्थित होतो. काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे, संजय राऊत, वर्षा गायकवाड यासह अनेक नेत्यांची बैठक पार पडली होती. काही झालं तरी ही संस्था मराठी माणसाशिवाय कोणाच्याही ताब्यात द्यायची नाही असा पवित्रा या बैठकीमध्ये घेण्यात आला होता. येत्या 8 नोव्हेंबरला ही निवडणूक पार पडली. केंद्र सरकारच्या 3ऱ्या वर्गापासून AI तंत्रज्ञान शिकवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2026-27 पासून हा विषय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केला जाणार आहे. दरम्यान केंद्र सरकार आणि राज्य सरकारसह केंद्रशासित प्रदेशातील सर्व शाळांच्या अभ्यासक्रमामध्ये AI विषय समाविष्ट केला जाणार आहे. पुढील 2 वर्षांमध्ये 3रीच्या अभ्यासक्रमामध्ये हा विषय समाविष्ट होईल. यासाठी युद्धपातळीवर तयारी करावी लागणार आहे अशी माहिती उच्च शिक्षण मंत्रालयाचे सचिव संजय कुमार यांनी दिली. अकोल्यातील दंगलीच्या चौकशीसंबंधीच्या आदेशांचा सुप्रीम कोर्टानं फेरविचार करावा अशी विनंती याचिका राज्य सरकारनं दाखल केली आहे. दंगलीची चौकशी करणाऱ्या पोलिसांच्या SITमध्ये हिंदू आणि मुस्लिम अधिकारी ठेवा असे निर्देश होते. पोलिसानं एकदा अंगावर वर्दी चढवली की तो हिंदू किंवा मुस्लिम राहत नाही असा निकाल सुप्रीम कोर्टानं दिला होता. पण या आदेशांचा सुप्रीम कोर्टानं फेरविचार करावा अशी याचिका राज्य सरकारनं दाखल केली आहे. मोहम्मद अफजल मोहम्मद शरीफ याने एका हिंदूची हत्या होताना पाहिल्याचं म्हटलं होतं. हा हिंदू एका मुस्लिमाची रिक्षा चालवत होता असंही मोहम्मद शरीफनं म्हटलं होतं. पण पोलीस या घटनेची चौकशी करत नाहीत म्हणत त्यानं हायकोर्टात धाव घेतली. पोलिसांनी हे आरोप फेटाळल्यानंतर हायकोर्टानं शरीफ याचिका निकाली काढली. पण शरीफनी त्याला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलं. त्यानंतर सुप्रीम कोर्टानं SITमध्ये हिंदू आणि मुस्लिम अधिकारी ठेवा असे निर्देश दिले. या निर्देशांना आता राज्य सरकारनं आव्हान दिलं. सोलापूरमध्ये बेकायदेशीर कर्ज मंजूर करायला नकार दिल्यामुळे महिला कर्मचाऱ्याचा शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी क्रिस्ट फायनान्स कंपनीच्या ब्रँच मॅनेजरसह 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. तरुणीच्या तक्रारीची दखल न घेणाऱ्या HR देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय. क्रिस्ट फायनान्स कंपनीच्या सोलापूर ब्रँचमध्ये एकूण 14 कर्मचारी कामाला आहेत. त्यात फक्त एकच महिला होती. संबंधित महिलेसाठी स्वतंत्र वॉशरूमची व्यवस्था देखील करण्यात आलेली नव्हती. इतर कर्मचारी तिच्यावर अश्लील शेरेबाजी करत असत असा आरोप संबंधित महिलेने केला आहे. हे उघडकीस आणत होते ना फाईल्स बद्दल, मॉर्गेज लोन बद्दल करायचं नाही तसं असं उद्या आपल्यावरती येईल म्हणून. मग त्यानंतर ते मला हॅरेसमेंट फिजिकली आणि मेंटली टॉर्चर करायला चालू केले. येता जाता मला टॉन्ट मारणं, मला काहीतरी घाणेरड्या गोष्टी बोलणं, मला माझ्या शरीराला हात लावणं. ऑफिसमध्ये एकूण सेल्स टीम, क्रेडिट टीम, ऑपरेशन टीम असं सर्वजण मिळून आम्ही 14 लोक आहोत. तर 14 लोकांमध्ये 9 जण आरोपी आहेत त्याच्यामध्ये. सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्क प्लेसचा भाग आहे. त्यात हे जे पीडित महिला आहे ते खूप डिप्रेशनला होतं आणि आमच्याकडं अर्ज आल्यानंतर पीडितांना बोलून काउन्सिलिंग करून त्याच्या मानणं तयारी करून काल आम्ही FIR दाखल करून घेण्यात आलेल्या आहेत आणि पुढील तपास आता चालू आहे. पुढची महत्त्वाची बातमी आगामी निवडणुकीसंदर्भात